नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असं वाळवणीचा पदार्थ बनवणार आहे, तेही उपवासाचा. म्हणजेच अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. साबुदाण्याची पळी पापड करणार आहोत, पण झटपट होतात. चला तर मग साबुदाण्याचे पळी पापड कसे बनवतात ते बघूया. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साबुदाण्याचे पळी पापड बनवायचे आहे, त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. रात्रभर भिजवून घेतलेला आहे. छान भिजलेला आहे आपला साबुदाणा. आणि भिजवताना मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि घालताना पाणी असं पूर्ण साबुदाणा बुडेल त्याच्यात थोडंसं वरती पाणी येईल इतपत मी पाणी घालून घेतलं होतं. आणि त्यामध्ये छान असा भिजलेला आहे आपला साबुदाणा. आता 1 ग्लास साबुदाण्याला 5 ग्लास पाणी लागणार आहे. तर इकडे मी पाणीही ठेवून घेतलेलं आहे. बघत असाल मी पाणी ठेवून घेतलेले. अर्धा किलो साबुदाण्याला आपल्याला 2.5 लिटर पाणी कंप्लीट लागतं, तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आणि ग्लासनी जर आपण 1 ग्लास घेतला तर 5 ग्लास पाणी लागणार आहे, तेवढं मी पाणी घालून घेतले आहे. पाण्याला छान उकळी आली की आपल्याला साबुदाणा सोडायचा आहे. आपलं पाणी छान गरम झालेलं आहे, उकळी यायला सुरुवात झालेली. आता आपण त्यात घालून घेणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचाभर, तुमच्या आवडीनुसार. हिरव्या मिरचीचा ठेचा तिखट पाहिजे नसेल तर अजून घालू शकता. मी 1 चमचा घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेते. आता पुन्हा एकदा छान उकळी आली का आपल्याला साबुदाणा सोडून घ्यायचा आहे. आपण इथे तेलाचा वापर थोडा सुद्धा करणार नाहीये. मिरची आणि मीठ घातल्याच्या नंतर सुद्धा मस्त अशी उकळी आलेली आहे. आता साबुदाणा आपण घालून घेणार आहोत. सर्व साबुदाणा घालून घेणार आहे मी. सर्व साबुदाणा मी घालून घेतलेला आहे. आणि साबुदाणा शिजायला थोडा टाइम लागतो. साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. पुढची तयारी म्हणजे आपण त्यात बटाटा घालणार आहोत. तर बटाटा किसून घेऊया. मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे. 2 मोठे बटाटे आहे, असे मस्त 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत. मी साल काढून घेतलेले, पाण्यात ठेवून घेतले होते. आता मी किसून घेणार आहे, मोठ्या किसणीने किसून घेणार आहे. सर्व बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि पाण्यात घालून घेतलेला आहे. 2 पाण्याने धुवून घेतलं प्रथम आणि आता पुन्हा पाण्यात घालून घेतलेला आहे. आता आपण साबुदाणा बघूया. मीडियम गॅसवर आपल्याला 10 मिनिट झालेले आहे. साबुदाणा शिजत आहे. अजून आपण शिजवून घेऊया. आपल्याला हा जो दिसतोय सफेद सफेद तसं दिसला नाही पाहिजे साबुदाणा, म्हणजे तेव्हाच आपली जी पळी पापडी असते ती खुसखुशीत होते. बघत असेल असे सफेद सफेद दिसत आहे, हे आपल्याला दिसलं नाही पाहिजे, पूर्ण पाण्यासारखं दिसलं पाहिजे. आणखी 10-15 मिनिटांनी आपल्या साबुदाण्याचा कलर छान चेंज झालेला आहे. बटाटा छान निथळून या पद्धतीने मी घालून घेणार आहे. सर्व बटाटा घालून घेतलेला आहे. सर्व एकजीव करून घेणार आहोत आपण. आणि बटाट्याला आपल्याला जास्त नाही, 5 मिनिट फक्त आता शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहे. छान वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आपला बटाटाही त्यात शिजलेला आहे. किसलेला बटाटा आहे, पटकन शिजतो. 10 मिनिटानंतर नॉर्मल आपलं जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे, म्हणजे थंड नाही झालं आपलं पूर्ण, तर थोडंसं गरम जे आहे टेम्परेचर ते थोडं कमी झालेलं आहे. आता पळीने मी या पद्धतीने छोट्या छोट्या करून घेणार आहे. बघत असाल या पद्धतीने एक 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 करून मी सर्व सोडून घेणार आहे पापड्या. जास्त बघत असाल जास्त मी पातळ करत नाही. सुकल्यानंतर काय होतं, त्या खूप अशा काचसारख्या दिसत्या. त्यासाठी जेवढे टाकाल तिथंच थोडंसं प्रेस करते, जास्त नाही. अतिशय छान असे आपले पळी पापड झालेले आहे. आता मस्त आपण 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेणार आहोत आणि नंतर मग आपण रिझल्ट बघणार आहोत. आणि आपले साबुदाणा पळी पापड सुकत आहे तोपर्यंत नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या साबुदाण्याच्या पापड्या 2 दिवस अगदी मस्त अशा वाळलेल्या आहेत. कडकडीत उन्हात 2 दिवस वाळून घेतलेले आहे. छान वाळलेले आहे. बघत असेल अतिशय मस्त अशा पातळ अशा झालेल्या आहे. अगदी पांढरे शुभ्र अशा झालेल्या आहे. आता आपण तळून दाखवते मी तुम्हाला. खूप छान असे फुलतात, खायला सुद्धा खूप टेस्टी होतात. आपण त्यात हिरवी मिरची जी घातलेली आहे थोडीशी तिखट मस्त असं लागतं.
चला तर मी तळून दाखवते. इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आपलं तेल छान गरम झाले. आपल्याला तेल अगदी कडकडीत पाहिजे, छान असं गरम पाहिजे तेल. म्हणजे काय होतं, जर गरम नसेल तेल तर आपले पदार्थ जे असतात ते कडक होतात. म्हणून आपल्याला जास्त गरम तेल पाहिजे. आणि बघत असेल मस्त अशा फुगत आहे आपल्या पापड्या आणि किती छान अशा पांढर शुभ्र होत आहे बघत असेल. खायला सुद्धा तेवढ्याच टेस्टी लागतात. मस्त असं दुप्पट तिप्पट फुलत आहे. कलर ही खूप सुरेख आलेला आहे आपल्या पापड्यांचा. बघू शकता किती छान आपल्या पापड्या दिसत आहे, अगदी मस्त अशा सफेद आणि तेवढ्याच खुसखुशीत सुद्धा झालेले आहे. बघत असाल मस्त अशा आपल्या पापडे झालेले आहे, खायला सुद्धा तेवढ्याच टेस्टी झालेले आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.